मुख्यमंत्री शिंदे यांचा जनसंपर्काचा गुण शेजाऱ्यांसाठी त्रासदायक ठरताना दिसतोय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा, नंदनवन आणि अग्रदूत बंगल्यावरती सतत गर्दी होत असते आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्या गर्दीच्या गोंगाटामुळे मलबार हिल वासीय त्रस्त झाल्याचं दिसतंय। मलबार हिलची शांतता हरवल्याची तक्रार रहिवाशांकडून करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यांवरती होणारी ही गर्दी आणि या गर्दीचा फटका आता स्थानिक रहिवाशांना बसताना दिसतोय। त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री यांच्या बंगल्याचे शेजारचे यामुळे त्रस्त असल्याचं दिसतंय। मलबार हिल वासियांनी याबद्दलची तक्रार केलेली आहे। मुख्यमंत्री शिंदे यांचा जनसंपर्काचा गुण त्यांच्या शेजाऱ्यांसाठी त्रासदायक ठरताना दिसतोय। मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्याबाहेरची ही गर्दी आपण बघतो आहोत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा, नंदनवन आणि अग्रदूत बंगल्यावरती सतत मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी असते। मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्या गर्दीच्या गोंगाटानं मलबार हिल वासीय मात्र त्रस्त झाल्याचं दिसतंय। मलबार हिलची शांतता हरवली आहे अशी तक्रार इथल्या रहिवाशांनी केलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, जेव्हा मलबार हिल वासियांनी ही तक्रार केलेली आहे तेव्हा काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय सविस्तर त्यांनी आपली मतं या सगळ्यामध्ये मांडलेली आहेत? मलबार हिलच्या रहिवाशांचा एक फ्रेंड्स ऑफ मलबार हिल नावाचा एक ग्रुप आहे। त्या ग्रुपनी तक्रार केलेली आहे। गेली साधारणतः 2 वर्ष हे याचा पाठपुरावा करतायत। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्षा निवासस्थान, त्याच्या बाजूचा तोरणा बंगला, मलबार हिल कमला नेहरू पार्कच्या दिशेने गेल्यानंतर नंदनवन बंगला, या सगळ्यामध्ये पक्षप्रवेश होत असतात। रात्री उशिरापर्यंत पक्षप्रवेश होत असतात। त्यामुळे स्वाभाविक कार्यकर्त्यांची गर्दी ही होत असते आणि मुख्यमंत्र्यांचा USP हा आहे की ते सतत लोकांमध्ये जात असतात, लोकांच्या जनसंपर्कात असतात। मात्र हाच USP कदाचित या भागामध्ये इतर लोकांना त्रासदायक ठरतोय। या मलबार हिल फ्रेंड्स ऑफ मलबार हिल तर्फे मलबार हिल पोलीस ठाणे असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असेल यांच्याकडे याबाबतची वारंवार तक्रार केली की इथे येणाऱ्या लोकांकडून घोषणाबाजी दिली जाते, घोषणा दिल्या जातात, गाड्यांच्या हॉर्नचे आवाज असतात, गाडी पार्क करतात। त्यामुळे या भागाची शांतता जी आहे ती भंग होते आणि लोकांना त्रास होतो असं इकडच्या मलबार हिल मध्ये राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की 3 ते 4 वेगवेगळे क्लब्स आहेत। त्याच्यापैकी फ्रेंड्स ऑफ मलबार हिल, व्हॉइस ऑफ मलबार हिल असं या क्लबचं नाव आहे। फ्रेंड्स ऑफ मलबार हिल, व्हॉइस ऑफ मलबार हिल, त्या लोकांनी याची तक्रार केलेली आहे। त्याचे अध्यक्ष जे असतील किंवा त्याचे पदाधिकारी यांनी तक्रार केलेली आणि यापूर्वी सुद्धा याचे पत्रव्यवहार त्यांनी केलेले आहे। म्हणजे ही आज किंवा काल केलेला पत्रव्यवहार नाही, त्याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी या बाबतीतला पाठपुरावा केलेला आहे। अर्थात त्यामुळे या सगळ्या तक्रारीनंतर कशा पद्धतीने याच्यावरती सरकारकडनं उत्तर येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। कशी दखल घेतली जाते हे सुद्धा बघावं लागेल। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पर्यावरण तज्ञ सुमेराजी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। सुमेराजी, अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाविषयी आणि तिथे होणाऱ्या गर्दीविषयीची ही तक्रार आहे। पहिल्यांदाच अशा पद्धतीनं तक्रार होते, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे यावर? नॉइज के रूल्स हैं वो अपने पॉलिटिशियंस को एनफोर्स करना है, अपने गवर्नमेंट को एनफोर्स करना है। जब वही रूल्स तोड़ेंगे तो हम सारे लोग के क्या हालत होगी। डेफिनेटली वो जो नॉइज रूल्स है वो सभी को एप्लीकेबल है और जिस एरिया में पहले शोर नहीं होता था वो अभी शोर करना ये बिल्कुल ही ठीक बात नहीं है। आई सपोर्ट द रेजिडेंट्स कंप्लेंट। सुमेरा जी, बहुत सालों से महाराष्ट्र के मुख्यमंत्री मलबार हिल परिसर में उनका निवासस्थान है, लेकिन पहली बार ऐसा हो रहा है, हम देख रहे हैं कि मुख्यमंत्री के पास लोग आते हैं, इसके लिए स्थानिक जो है वो इस प्रकार से शिकायत कर रहे हैं। हाँ, तो ये इसकी ये मानी है कि जो पुलिस अपना काम करना चाहिए, इसको रोकना चाहिए, वो नहीं कर रही है और जो पॉलिटिशियंस पुलिस को कंट्रोल करते हैं उनके घर के सामने ही ये हो रहा है। ये तो बहुत ही कायदा तोड़ने का बात। हमारे मुख्यमंत्री खुद कायदा तोड़ेंगे तो दिस इज नॉट अ गुड थिंग। ये ऐसा बिल्कुल नहीं होना चाहिए और वो रेजिडेंट्स हैं उनको अपने कंप्लेंट्स को ज्यादा करना चाहिए एंड इंसिस्ट करना चाहिए कि जो कायदा है वो हमें खाली आम आदमी के लिए नहीं है, हर एक के लिए है, इंक्लूडिंग आवर चीफ मिनिस्टर। बरोबर, ही अपेक्षा रास्ते। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंना वर्षा बंगल्यावरती लोक भेटायला आल्यामुळे इतर नागरिकांना त्रास होत असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। सीएम याचा अर्थ ते कॉमन मॅन म्हणून समजतात। अर्थात लोकांचा जो काय ओढा आहे त्याच्यामुळे त्यांना तेथील स्थानिक नागरिकांना त्रास होत असेल
तर मी स्वतः आणि पार्टी म्हणून सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु लोक जर भेटायला येतात, जनसामान्य त्यांचं दुःख, त्यांचे प्रश्न त्यांच्याकडे जर घेऊन येत असतील आणि जर तो वर्षा बंगल्यावरती जर मुख्यमंत्री भेटणार नसतील तर कशाकरता मुख्यमंत्री म्हणून राहायचं, हे एकनाथ शिंदे साहेबांचं मत आहे. माझ्या राज्यातील जनतेचा मी माणूस आहे, मी त्यांचा प्रतिनिधी आहे, मी त्यांना भेटणार, हे त्यांचं मत आहे. विरोधकांनी याच्यापासून धडा घ्यावा.